सर्वांना माझा नमस्कार। आज आपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षण 2.0 सत्र पहिले यात राष्ट्रीय शिक्षण धोरण याविषयी माहिती बघणार आहोत। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1968 ला पहिले राष्ट्रीय शिक्षण धोरण अंमलात आले होते। भारताला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शिक्षण क्षेत्राच्या सुधारणा गरजेच्या होत्या आणि त्यासाठी 1968 मध्ये पहिले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्यात आलं होतं। त्यामध्ये 1964 मध्ये ज्या कोठारी आयोगाने शिक्षण क्षेत्रातील समस्यांचा अभ्यास करून काही शिफारसी केल्या होत्या आणि त्यानुसार 1968चं धोरण लागू करण्यात आलं होतं। त्यामध्ये त्या धोरणाचे काही प्रमुख वैशिष्ट्य होते। त्यामध्ये 10+2+3 शिक्षण पद्धती लागू केली। त्याचबरोबर प्राथमिक शिक्षणावर भर देण्यात आला। हिंदी, इंग्रजी, प्रादेशिक भाषा यांचा समावेश असलेली त्रिभाषा प्रणाली स्वीकारण्यात आली। वैज्ञानिक आणि तांत्रिक शिक्षण वाढवण्यास प्राधान्य देण्यात आले। त्याचबरोबर शिक्षकांच्या प्रशिक्षणावर भर देण्यात आले आहे। बघायला गेले तर प्रशिक्षण हे शिक्षकांना अपडेट करण्यासाठी असते। रवींद्रनाथ टागोर म्हणाले होते, एक प्रज्वलित दिवा दुसऱ्या दिव्याला प्रकाशमान करू शकतो। त्याप्रमाणे शिक्षकांना विद्यार्थ्यांना तयार करायचे असेल तर अगोदर स्वतःला सक्षम करणे आवश्यक आहे। त्यासाठीच वेळोवेळी प्रशिक्षण आपल्याला घ्यावे लागते। तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 मध्ये दुसरं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्यात आलं होतं। त्यामध्ये काही सुधारणा सांगितल्या होत्या, पण मोठ्या प्रमाणात अजूनही त्यात अनिश्चितता होती। 1980च्या दशकात भारत औद्योगिकरणाकडे वाटचाल करत होता, त्यामुळे शिक्षण धोरणात सुधारणा करणे आवश्यक होते। त्यानुसार पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली 1986 मध्ये दुसरे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणण्यात आले। या धोरणाची काही वैशिष्ट्ये होती, ती पुढीलप्रमाणे: सर्वांसाठी शिक्षण ही संकल्पना राबवण्यात आली। त्याचबरोबर महिला शिक्षण आणि मागासवर्गीय शिक्षण यावर पण भर देण्यात आला। राष्ट्रीय मुक्त विद्यालय संस्था स्थापन करून दूरस्थ शिक्षणाला प्राधान्य किंवा चालना देण्यात आली। ऑपरेशन ब्लॅकबोर्ड अंतर्गत प्राथमिक शाळांमध्ये बऱ्याचशा सुधारणा करण्यासाठी सूचना करण्यात आल्या। संशोधन आणि तंत्रज्ञान शिक्षणाला विशेष महत्त्व देण्यात आले। संगणक शिक्षण आणि नव्या तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यावर भर देण्यात आला। त्यानंतर तिसरं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1920 मध्ये लागू करण्यात आलं। 1986 नंतर शिक्षण व्यवस्थेत अनेक बदल झाले, पण जागतिक स्तरावर भारताला अजूनही सुधारणा करणे आवश्यक होते। त्यासाठी 2019 मध्ये सरकारने डॉक्टर के कस्तुरीरंगन समिती गठीत केली आणि या समितीच्या शिफारसीनुसार 29 जुलै 2020 रोजी नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर करण्यात आले। तर नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करणारे पहिले राज्य आहे कर्नाटक। तर या ठिकाणी कस्तुरीरंगनच्या समितीने बरेचसे मुद्दे मांडले होते। त्यांनी जवळजवळ 484 पानांचा मसुदा आराखडा 31 मे 2019 रोजी सादर केला। त्यानंतर बऱ्याचशा सूचना, निर्णय, मतं यांचा विचार करून शेवटी 66 पानांच्या धोरणाच्या दस्तऐवजाला संसदेची मान्यता 29 जुलै 2020 ला मिळालेली आहे। आता या शैक्षणिक धोरणानुसार NEP नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 नुसार 4 विभाग करण्यात आलेले आहे। पहिला आहे शालेय शिक्षण, 2 उच्च शिक्षण, 3 लक्ष्य करावयाचे काही मुद्दे, 4 प्रत्यक्षात धोरण अंमलबजावणीसाठी होण्याच्या बाबी। त्याचबरोबर या धोरणामध्ये काही 5 मूलभूत स्तंभ आहेत। पहिला आहे सर्वांना सहज शिक्षण, 2 समता, 3 गुणवत्ता, 4 परवडणारे शिक्षण आणि 5 उत्तरदायित्व। या मूलभूत स्तंभावर हे शैक्षणिक धोरण अवलंबून आहे। या धोरणाची काही ध्येय आहेत, ते आपण बघूया। सर्वांसाठी उच्च दर्जाचे शिक्षण देऊन एक समन्यायी व उत्साही असा ज्ञानी समाज निर्माण करणारी एक शिक्षण प्रणाली विकसित करणे। आपल्या देशाला एकत्र जोडून ठेवणारा आणि बदलत्या जगातील आपल्या भूमिका आणि जबाबदाऱ्या यांची जाणीव, मूलभूत अधिकार, भूमिका यांची जाणीव, कर्तव्य, संविधानात्मक मूल्य यासंबंधी सखोल आदरभाव निर्माण करणे। तिसरं ध्येय आहे मानवी हक्क, निरंतर विकास आणि राहणीमान।
विश्व कल्याण आणि त्यातून प्रतिबिंबित होणारा एक खराखुरा जागतिक नागरिक याच्या विश्वासार्ह बांधिलकीस सहाय्यभूत ठरणारे कौशल्य, मूल्य आणि वृत्ती यांची जोपासना करणे होय. या धोरणाची काही वैशिष्ट्ये आहेत ती बघूया. मुक्त शिक्षण प्रणालीचा विचार, बहुभाषिकता, अनुभवावर आधारित शिक्षण, त्यात कला आणि खेळ यांचे एकात्मिकीकरण, अभ्यासक्रमाचे स्वरूप, विशिष्ट विषय, कौशल्य आणि क्षमता, अभ्यासक्रम निवड, लवचिकता, मूल्यमापनातील परिवर्तन, शिक्षकांचा सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास आणि शिक्षक शिक्षणाचे बदलते स्वरूप. वैशिष्ट्ये आपण पुन्हा बघूया सखोलपणे. विविधता आणि स्थानिक परिस्थिती, यात सर्व अभ्यासक्रम, अध्यापनशास्त्र आणि धोरण यामध्ये आदर दिल्याचे दिसून येते. समता व सर्वसमावेशकता ही शिक्षण क्षेत्रातील जे काही निर्णय आहे त्या निर्णयातील सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. सामाजिक सहभाग, यामध्ये लोकहितैषी, खाजगी आणि सामाजिक सहभागासाठी प्रोत्साहन आणि सुलभता. तंत्रज्ञानाचा वापर हा प्रामुख्याने अध्ययन, अध्यापन, भाषिक अडथळे दूर करण्यासाठी तसेच दिव्यांग विद्यार्थी आणि इतर शैक्षणिक नियोजनासाठी आपल्याला तंत्रज्ञानाच्या वापरावर भर देण्यात आलेला आहे. संकल्पनात्मक आकलन, घोकमपट्टी व परीक्षेसाठी अभ्यास यावर आता भर न देता तो संकल्पनात्मक आकलनावर दिला जावा. उपजत क्षमता, प्रत्येक विद्यार्थ्यामधील अनोख्या क्षमता ओळखणे, शोध घेऊन त्या निश्चित करणे. चिकित्सक विचार आणि सर्जनशीलता, तार्किक निर्णय क्षमता आणि सर्जनशीलता यास आपल्याला प्रोत्साहन द्यायचं आहे. सातत्यपूर्ण आढावा हा निरंतर संशोधन व शिक्षण तज्ज्ञाद्वारे नियमित मूल्यांकन यावर आधारित असा आढावा आहे. आता नवीन धोरणानुसार आणि जुन्या धोरणानुसार आपण आकृतीबंध बघणार आहोत. प्रचलित शैक्षणिक संरचना कशी होती तर 10+2+3 अशी संरचना होती. पण नवीन शैक्षणिक धोरणानुसार आकृतीबंध 5+3+3+4 असा आहे. 5 म्हणजे काय तर पूर्वतयारीचा स्तर, यामध्ये बालवाटिकेपासून तर 2रीपर्यंत विद्यार्थ्यांचा समावेश होणार आहे. यामध्ये पूर्वस्तराच्या स्तरामध्ये खेळ, शोध आणि कृती आधारित व आंतरक्रिया आधारित वर्ग अध्यापनाला प्रोत्साहन दिले जाणार आहे. दुसरा स्तर आहे मध्य पूर्व प्राथमिक स्तर. मध्य किंवा पूर्व प्राथमिक स्तर यामध्ये विज्ञान, गणित, कला, सामाजिक शास्त्र आणि मानव विकास यामधील अनुभवजन्य शिक्षण यावर भर देण्यात येणार आहे. असा हा पुढचा जो गट आहे 3री ते 5वीचा गट आहे. पुढचा गट आहे जो 3 वर्षाचा असेल आणि तो 6वी ते 8वीचा असेल. त्यामध्ये वयोगट 11 ते 14 वर्ष बालकांचा विचार केलेला आहे. त्यालाच आपण काय म्हणणार तर मध्य किंवा पूर्व माध्यमिक स्तर असे म्हणणार. यामध्ये सुद्धा आपल्याला काय करायचं आहे तर विज्ञान, गणित, कला, सामाजिक शास्त्र आणि मानव विकास यामधील अनुभवजन्य शिक्षणावर भर द्यायचा आहे. चौथा शेवटचा स्तर जो असेल 4 नंबरचा तो बहुशाखीय अभ्यास, उच्च शिक्षक विचार, लवचिकता आणि विषयांची विद्यार्थ्यांकडून निवड केली जाणार आहे. असा हा नवीन आकृतीबंध जो आहे तो 5+3+3+4 असा असणार आहे. त्याचबरोबर आपल्याला प्राथमिक बाल्यावस्थेतील निगा व शिक्षण याच्याकडे पण लक्ष द्यायचं आहे. अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन यामध्ये सार्वत्रिक प्रवेश द्यायचा आहे. 3 ते 6 वर्षाच्या मुलांना यामध्ये अंगणवाडी, बालवाटिका येथे मोफत, सुरक्षित, उच्च दर्जाच्या ECCE शिक्षणासाठी प्रवेश देणे. पायाभूत शिक्षण अभ्यासक्रम हा 2 विभागात मांडण्यात आलेला आहे. त्यामध्ये 3 ते 8 हा वयोगट आहे. एक ECCE मधील 3 ते 6 वयोगट आणि दुसरा वयोगट आहे प्राथमिक शाळांमधील इयत्ता 1ली आणि 2री वर्गातील 6 ते 8 हा वयोगट आहे. बहुपैलुत्व, लवचिक, बहुस्तरीय, खेळ आधारित, कृती आधारित आणि पृच्छा आधारित शिक्षणावर भर द्यायचा आहे. त्याचबरोबर पूर्व अध्ययन वर्ग यामध्ये 5 वर्ष त्यापूर्वीचे प्रत्येक मूल पूर्व अध्ययन वर्गात किंवा बालवाटिकेमध्ये प्रवेश घेणं आवश्यक आहे. आता लहान मुलामध्ये प्रारंभिक बाल्यावस्थेतील शिक्षण का महत्त्वाचे आहे तर पुढील कारणासाठी महत्त्वाचे आहे. त्यांच्यामध्ये जिज्ञासा निर्माण करणे, तार्किक विचार आणि समस्या निराकरण करणे, कला, हस्तकला आणि संगीत. चौथं आहे निसर्गाचे नाते, रंग, आकार, मुळाक्षरे आणि संख्या यांचं ज्ञान त्यांना असावं. सांघिक कार्य आणि सहयोग,
त्याचबरोबर खेळ आधारित आणि शोध आधारित शिक्षण पद्धतीचा वापर करणे, नीतितत्वे, स्वची ओळख त्या विद्यार्थ्यामध्ये निर्माण करणे, त्याचबरोबर त्या बालकामध्ये शिष्टाचार, वर्तन आणि भावनिक विकास झाला पाहिजे. पुढे आपण बघणार आहोत पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान मोहीम FLN जी सुरू झालेली आहे. यामध्ये आपण प्रारंभिक शिक्षणावर भर देणारे, यात लेखन, वाचन आणि गणित यावर विशेष लक्ष देणे, राष्ट्रीय ग्रंथ प्रवर्धन धोरणाची निर्मिती करणे आणि सार्वजनिक आणि शालेय ग्रंथालयाचा विकास करणे. राष्ट्रीय मोहीम यात पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान यासाठी राष्ट्रीय मोहीम सुरू झालेली आहे. पायाभूत कौशल्य यामध्ये अध्ययन कौशल्याचे सार्वत्रिक संपादन विद्यार्थ्यांनी केले पाहिजे. म्हणजे इयत्ता 3री पर्यंत म्हणजेच 2026-27 पर्यंत आपल्याला FLN हा पूर्ण करायचा आहे. त्याचबरोबर 3 महिन्याची खेळ आधारित शाळा, इयत्ता 1लीतील सर्व विद्यार्थ्यांसाठी खेळ आधारित 3 महिन्याची शाळा तयारी घटक संचाद्वारे करायची आहे. राष्ट्रीय संचयिका दीक्षा वरील उच्च दर्जाचे अध्यापन आणि अध्ययन संसाधने राष्ट्रीय संचयिकामध्ये आपल्याला वापरायची आहे. अध्ययन निष्पत्ती म्हणजे लर्निंग आउटकम काय निघणार आहोत, तर एकात्मिकतेवर विशेष भर देण्यात येणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा मानसिक शारीरिक आरोग्य आणि स्वास्थ्य या सगळ्या गोष्टींकडे आपल्याला विचार करायचा आहे आणि त्यामुळे आपल्याला वार्षिक तपासणी करणे आवश्यक आहे. त्यांच्या शालेय दप्तराचं ओझाव कमी करायचं आहे. दिव्यांग विद्यार्थ्यावर पण लक्ष द्यायचं आहे आणि शाळेत सर्वसमावेशक आणि काळजीवाहू संस्कृती निर्माण करायची आहे. जे काही आपण अध्यापन करणार आहोत त्या अध्यापनामध्ये अनुभवात्मक अध्ययनाची जोड द्यायची आहे. एकात्मिक अध्ययनशास्त्राचा वापर करायचा आहे. त्याचबरोबर शिक्षकांना देखील ऐच्छिक आणि आनंददायी उपक्रम राबवून समवयस्करांच्या अभ्यासाला प्रोत्साहन द्यायचं आहे. समान महत्त्व अभ्यास विषय किंवा अभ्यास अंतर्गत इतर विषय किंवा अभ्यासपूरक जे विषय आहे याच्यामध्ये भेदभाव केला जात होता, परंतु नवीन धोरणानुसार त्यामध्ये कोणताही भेद करायचा नाही. विषय निवडीचे स्वातंत्र्य प्रत्येकाला राहणार आहे. दप्तरविना शाळा यामध्ये आनंददायी शनिवारी उपक्रमाचे नियोजन करणे, तंत्रज्ञानाचा वापर आणि एकात्मिकरण यावर भर देणे. त्यासाठी इयत्ता 6वी ते 12वीच्या वर्गामध्ये तंत्रज्ञान आधारित अध्यापनशास्त्रासाठी विविध व्यावसायिक संधी त्यांना उपलब्ध करून देणे आहे. त्याचबरोबर भारतीय ज्ञानप्रणाली पुरातन आहे, त्याचं पण आपल्याला महत्त्व विद्यार्थ्यांमध्ये बिंबवायचं आहे. आता नवीन पद्धतीनुसार मूल्यांकन पद्धतीमध्ये बदल होणार आहे. प्रत्येक मुलाच्या अध्ययन निष्पत्तीचा आपल्याला सातत्यपूर्ण शोध घ्यायचा आहे. त्याचबरोबर बोर्ड परीक्षा अधिक लवचिक होणार आहे. यामध्ये मूलभूत संकल्पना, उच्च श्रेणी पायाभूत कौशल्य त्यांनी आत्मसात केले का नाही यासाठी भर, त्याचप्रमाणे व्यवसायाची निवड करण्यावर सक्षम करण्यात येणार आहे. आता शिक्षक शिक्षण आहे ते 4 वर्षाचे एकात्मिक B.Ed, 2 वर्षाचे एकात्मिक B.Ed, 1 वर्षाचे एकात्मिक B.Ed असंही असणार. मग 4 वर्षाचे एकात्मिक B.Ed कोणासाठी? जे 12वी नंतर B.Ed करणार त्यांच्यासाठी 4 वर्षाचा अभ्यासक्रम राहील. त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांनी जर पदवी संपादन केली असेल तर त्यांच्यासाठी फक्त 2 वर्षाचं B.Ed उपलब्ध असेल. तर काही विद्यार्थ्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन पदवी जर प्राप्त केली असेल तर त्यांच्यासाठी फक्त 1 वर्षाचं B.Ed अभ्यासक्रम राहणार आहे. अशा रीतीने आपल्याला अभ्यासक्रम असेल, पण त्याचबरोबर आपल्याला शिक्षकांचं देखील समीक्षीकरण करायचं आहे. शिक्षकांच्या गरजेनुसार तंत्र आधारित सर्वसमावेशक नियोजन आणि पूर्वानुमानाचा अभ्यास प्रत्येक राज्याने करणे आवश्यक आहे. एकल शाळा स्तर जसे पायाभूत, पूर्वतयारी, मध्य, माध्यमिक यामधील शिक्षकांसाठी व्यवसाय विकास उपलब्ध असणार. त्याचबरोबर 2022 पर्यंत शिक्षकांसाठी राष्ट्रीय व्यावसायिक मानके निश्चित केलेली आहेत. शाळेतील उत्तम पायाभूत सुविधांच्या माध्यमातून पूरक वातावरणाची निर्मिती देखील आपल्याला वर्गात करायची आहे. शिक्षकांना वर्ग अध्यापनामध्ये अध्यापनशास्त्राचा दृष्टिकोन निवडण्यासाठी अधिक स्वायत्त असणार आहे. शिक्षकांसाठी शैक्षणिक नेतृत्वाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील. शिक्षक व्यवसाय विकास यासाठी गुणवत्ता आधारित पदावलीचा शोध प्रणाली सुरू करण्यात आलेली आहे. सातत्यपूर्ण व्यावसायिक विकासाकरता CPD कमीत कमी 50 तास म्हणजे जवळजवळ शिक्षकांनी कमीत कमी 50 तास प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. धन्यवाद.